स्पिरुलिना एक असं सप्लिमेंट आहे की ज्याच्यामध्ये 100+ न्यूट्रिएंट आहेत. लास्ट 6-7 इयर्स आपण बल्क फॉर्ममध्ये स्पिरुलिना सेल करत होतो. जेव्हा तुम्ही स्पिरुलिना आणि ॲस्ट्राझेंथिनचं कॉम्बिनेशन करता तर ते तुम्हाला अँटी एजिंगचं इफेक्ट देतं ॲज इट हॅज अँटीऑक्सिडंट्स. ओके. प्लस तुमच्या मसल बिल्डिंगमध्ये, मसल स्ट्रेंथमध्ये ते काम करतं. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज आपल्याबरोबर आहेत सुप्रिया गायकवाड मॅम. वेगळ्या वेगळ्या क्षेत्राचे लोक आपण पाहत आहोत, तसंच त्यांचं काहीतरी वेगळं क्षेत्र आहे. वेलकम मॅम, तुम्ही आज इथे आलात, आम्हाला खूप छान वाटतंय. थँक्यू. तुमची ओळख आमच्या ऑडियन्सला करून द्या. मी सुप्रिया गायकवाड. मी न्यूट्रिजन ॲग्रोटेक कंपनीची फाउंडर आहे. न्यूट्रिजन ॲग्रोटेक बेसिकली आम्ही स्पिरुलिना फार्मिंगमध्ये आहोत. स्पिरुलिना इज अन फूड सप्लिमेंट. तर फूड सप्लिमेंटच्या फार्मिंगमध्ये आम्ही काम करतो. बरं, फूड सप्लिमेंट म्हणजे नक्की काय? फूड सप्लिमेंट म्हणजे आता स्पिरुलिनाबद्दल जर मी सांगेल तर स्पिरुलिना एक असं सप्लिमेंट आहे की ज्याच्यामध्ये 100+ न्यूट्रिएंट आहेत. बरं. जे नॅचरली अवेलेबल आहेत आणि ह्युमन बॉडीला रिक्वायर 99% न्यूट्रिएंट स्पिरुलिनामध्ये नॅचरली तुम्हाला मिळतात. बरं. तर फूड सप्लिमेंट आपल्याला का गरजेचं असतात, तर आपण जे डेली डाएट घेतो किंवा आपला जो आहार आहे, बरोबर, तर त्याच्यामधून आपल्याला सफिशियंट न्यूट्रिएंट मिळत नाही. आपल्या बॉडीला जेवढी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल होत नाही. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला सप्लिमेंटची गरज असते. ओके. ते सप्लिमेंट सपोर्ट करतात की तुमचं न्यूट्रिशन कंप्लीट व्हावं. बरोबर. सो बेसिकली हा कन्सेप्ट आहे फूड सप्लिमेंटचा. आणि फूड सप्लिमेंटचा हेल्प जर तुम्ही म्हणाल तर प्रिकॉशनरी हेल्थमध्ये ते काम करतात की तुम्हाला कुठले आजार किंवा डिसीजेस, लाईफस्टाईल डिसीजेसबद्दल आपण बोलतो नेहमी, किंवा बाकी बरेचसे डिसीजेस आहेत की स्ट्रेस, डिप्रेशन, बऱ्याचशा गोष्टी आहेत. बरोबर. जेव्हा तुम्ही न्यूट्रिशनली सफिशियंट असाल, तुमची बॉडी जेव्हा न्यूट्रिशनली सफिशियंट असेल तर त्यावेळी तुम्ही बऱ्याचशा आजारांपासून लांब राहता. बरोबर. तर सप्लिमेंटचा बेसिक एक गरज जी असते दॅट इज ॲज अ प्रिकॉशनरी हेल्थ कन्सेप्ट म्हणून आपण ते वापरू शकतो. ज्या सप्लिमेंटबद्दल आपण बोलतोय, आहाराबरोबर या सप्लिमेंट घेणं का गरजेचं आहे हे आता तुम्ही आम्हाला सांगितलं. कोणत्या टाईपचे न्यूट्रिशन त्याच्यामध्ये आपल्याला मिळतात? बेसिकली त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात प्रोटीन आहे, 65 to 70%. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आहेत, बी कॉम्प्लेक्सचे सगळे विटॅमिन्स आहेत, कॅल्शियम आहे, आयर्न आहे. बाकी त्याच्यामध्ये 2 पिगमेंट्स आहेत, क्लोरोफिल कंटेंट आहे, त्याच्यामध्ये फायकोसायनिन कंटेंट आहे. बाकी लिस्ट खूप मोठी आहे, पण मी जे अँटीऑक्सिडंट आहेत खूप मोठ्या प्रमाणात. त्याच्यामुळे तुमची इम्युनिटी बिल्डिंगसाठी असेल किंवा लेडीजमध्ये हिमोग्लोबिन वगैरे किंवा आयर्नची रिक्वायरमेंट असते, कॅल्शियमची रिक्वायरमेंट असते. रेग्युलरली तुम्ही सप्लिमेंट घ्याल तर तुम्ही हेल्दी राहाल. बरोबर बरोबर. मॅम, तुमचं बॅकग्राऊंड आम्ही विचारायचं विसरलो. तुमचं एज्युकेशनल हे सांगाल? मी बेसिक माझं BSc ॲग्रिकल्चरमध्ये मी ग्रॅज्युएशन केलं आहे. देन आय डीड MBA इन ॲग्री अँड फूड बिझनेस मॅनेजमेंट. ओके. आणि त्याच्यानंतर मग ॲग्रिकल्चरशी रिलेटेड कुठल्या तरी इंडस्ट्रीत काम करायचं हे म्हणजे पहिल्यापासून सुरुवातीपासून ठरलेलं होतं की मला ॲग्रिकल्चरमध्येच काहीतरी करायचं आहे. तर मी सर्च करत होते बऱ्याचशा गोष्टी. त्यात मला मग स्पिरुलिनाबद्दल माहिती कळाली. तर स्पिरुलिना जसं मी आधी सांगितलं की असं एक सप्लिमेंट आहे की ज्याच्यामध्ये सगळे न्यूट्रिएंट तुम्हाला मिळतात. प्लस ही एक अशी गोष्ट आहे की फ्युचरमध्ये सगळ्यांना याची गरज असणार आहे. कारण आत्ता जर आपण पाहतोय तर कोणाचंच न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट फुलफिल होत नाही आहे. बरोबर. प्लस आपल्याला जे आता फूड मिळतं आहे तर बऱ्यापैकी सगळ्या फूडमध्ये काहीतरी रेसिड्यू आहेत. म्हणजे नॅचरल फॉर्ममध्ये जे 30-40 वर्षापूर्वी ज्या फॉर्ममध्ये आपल्याला फूड मिळत होतं त्या फॉर्ममध्ये आज मिळत नाही. बरोबर. तर हा असा कुठल्या तरी सोर्सची गरज डेफिनेटली लागणार आहे. तर त्याचं फ्युचर डेफिनेटली ब्राईट असेल. ह्याच्यामुळे मी मग सिलेक्ट केलं की मी स्पिरुलिना फार्मिंगमध्ये जावं, की ही फ्युचरची गरज आहे असं. आणि दुसरं एक महत्त्वाचं की मला ॲग्रिकल्चरमध्ये आणि फार्मिंगमध्ये फार इंटरेस्ट होता, तर मला करिअर फार्मिंगमध्येच करायचं होतं. सो आय हॅव सिलेक्टेड स्पिरुलिना फार्मिंग. ओके. तुमचं मॅन्युफॅक्चरिंग आहे ह्या प्रोडक्टचं? येस, माझं मॅन्युफॅक्चरिंग आहे. 2013 पासून मी स्पिरुलिना मॅन्युफॅक्चर करते. बरं, पुण्यामध्येच आहे? पुण्यामध्ये आहे, मुंडव्यामध्ये. तुमच्या प्रोडक्ट्सचे इंट्रोडक्शन करून द्याल मॅम?
तर बेसिकली स्पिरुलिना हे माझं प्रोडक्ट आहे, त्याचं मी प्रोडक्शन करते. Yes. आणि आपण इतके दिवस म्हणजे लास्ट 6-7 इयर्स आपण बल्क फॉर्ममध्ये स्पिरुलिना सेल करत होतो. स्पिरुलिना बऱ्याचशा प्रोडक्टमध्ये ॲज अ इन्ग्रेडियंट म्हणून वापरलं जातं, फार्मामध्ये ते वापरलं जातं, बऱ्याचशा फूड प्रोडक्टमध्ये पण वापरलं जातं. आणि लास्ट 1 इयरपासून आपण रिटेल टार्गेट करतोय, तर आपण एक 6 प्रोडक्ट लॉन्च केले. ते 6ही प्रोडक्ट आपण स्वतः आपल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटवर त्याचे फॉर्म्युला डेव्हलप करून ते डेव्हलप केलेले आहेत. त्याच्यामध्ये बेसिक स्पिरुलिना टॅबलेट आपण सेल करतो, ज्या तुमच्या न्यूट्रिशनल नीड फुलफिल करतात. सेकंड आपलं प्रोडक्ट आहे स्पिरुलिना गोल्ड, ज्याच्यामध्ये आपण स्पिरुलिना ही एक अलगी आहे, त्याच्याबरोबर आपण ॲस्ट्राझेन्थिन नावाची एक अलगी ॲड करतो. ॲस्ट्राझेन्थिन इज स्ट्रॉंगेस्ट, वर्ल्डमध्ये सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट अँटीऑक्सिडंट आहे. तर जेव्हा तुम्ही स्पिरुलिना आणि ॲस्ट्राझेन्थिनचं कॉम्बिनेशन करता, तर ते तुम्हाला अँटी एजिंगचं इफेक्ट देतं, ॲज इट हॅज अँटीऑक्सिडंट्स, प्लस तुमच्या मसल बिल्डिंगमध्ये, मसल स्ट्रेंथमध्ये ते काम करतं. ते आमचं दुसरं प्रोडक्ट आहे, ज्याला आम्ही स्पिरुलिना गोल्ड असं नाव दिलं आहे. नंतर आमचं एक प्रोडक्ट आहे सोप. स्किनसाठी स्पिरुलिनाचे खूप छान रिझल्ट आहेत. तर आपण सल्फेट फ्री, पॅराबिन फ्री, कम्प्लिटली ग्लिसरीन बेसवर स्पिरुलिना ॲड करून एक सोप बनवतो, ज्याच्या ॲक्नीमध्ये, तुमच्या डार्क स्पॉट्स, ॲक्नी, तुमच्या स्किनमध्ये खूप छान रिझल्ट येतात. मॉइश्चर खूप छान देतं ते स्किनला. त्याच्यानंतर आपण आता रिसेंटली एक व्हिप्ड क्रीम सोप लॉन्च केला. तर सोपचाच फॉर्म्युला आहे, केमिकल विदाउट केमिकल्स आपण तो सोप बनवलेला आहे. व्हिप्ड क्रीम बेसमध्ये दिला आहे, फॉर्ममध्ये आहे. तर ज्याचा स्मूथनेस आणि इफेक्ट अजून छान वाटतो. एक लक्झरी प्रोडक्ट तुम्ही त्याला म्हणू शकता. बाकी आपण एक मॉर्निंग मिरॅकल म्हणून एक ड्रिंक बनवलेलं आहे, जे आपण 5 इयर्स अबो सगळ्यांना देऊ शकतो. तर ते मॉर्निंग मिरॅकल एक असं आहे ज्याच्यामध्ये स्पिरुलिना मेन इन्ग्रेडियंट आहे, पण त्याच्याबरोबर काही फूड आणि फ्रूट्सचे आणि व्हेजिटेबल्सचे आपण एक्स्ट्रॅक्ट ॲड केलेत. आणि त्या एक्स्ट्रॅक्ट बरोबर जर तुम्ही ते मॉर्निंगला ॲज अ फर्स्ट ड्रिंक म्हणून घेतलं, तर तुम्हाला डिटॉक्सचे इफेक्ट मिळतात. तुमची बॉडीला एनर्जी मिळते मॉर्निंगमध्ये, जी तुमची बूस्ट ऑफ एनर्जीची तुम्हाला गरज असते. आणि ते मॉर्निंग मिरॅकल घेऊन जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता, आफ्टर हाफ ॲन आवर तुम्ही वॉक, नॉर्मल एक्सरसाइज जरी केली, तरी तुम्हाला वेट लॉसमध्ये खूप छान रिझल्ट येतो. आणि जिम वगैरे करतात, कॅफिनचं प्रमाण नाही आपल्या कुठल्याच प्रोडक्टमध्ये, आपण कॅफिन ॲड करत नाही. स्पिरुलिनामध्येच एनर्जी बुस्टिंगचे इफेक्ट आहेत, तर आपण स्पिरुलिनाच वापरतो. अजून एक प्रोडक्ट आहे आपले डिटॉक्स टी. तर त्याच्या नावामध्येच आहे, डिटॉक्समध्ये ते वापरलं जातं. तर इट हॅज स्पिरुलिना एक्स्ट्रॅक्ट आणि ग्रीन टी आणि बाकी सगळे त्याच्यामध्ये आपण हर्ब्स ॲड केले. तर जो ग्रीन टीचा रिझल्ट आपण म्हणतो की ग्रीन टी घ्या, डिटॉक्स होईल, बॉडी डिटॉक्स होईल, तर ग्रीन टीचा इफेक्ट त्याच्यामध्ये मल्टिप्लाय होतो खूप काही प्रमाणामध्ये. कारण आपण ग्रीन टीपेक्षा काही स्ट्रॉंग कंपोनंट आहेत की जे तुमच्या बॉडी डिटॉक्सला इफेक्ट करतात, ते त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. आणि आपल्या कुठल्याही प्रोडक्टमध्ये आपण आर्टिफिशियल कुठले प्रिझर्वेटिव्स वगैरे ॲड करत नाही, प्लस शुगर आपण आर्टिफिशियल शुगर ॲड करत नाही कुठल्याही प्रोडक्टमध्ये. तर असे 5-6 प्रोडक्ट आपण सध्या लॉन्च केलेले आहेत, आणि जे आपण आपल्या वेबसाईटवरून वगैरे सेल करतो. आणि सगळ्यांचे रिझल्ट रिव्ह्यूज खूप छान आहेत. एम्प्लॉयमेंट जनरेशन सुद्धा तुमच्या ह्या प्रोडक्टमधून होत आहे, त्याच्याबद्दल आम्हाला थोडंफार सांगा. एम्प्लॉयमेंट जनरेशनबद्दल सांगायचं तर आम्ही, जसं तुम्ही थोडं मागे जाईल माझ्या जर्नीकडे, मी जेव्हा 2013ला स्टार्ट केलं ना, त्यावेळी फार बेसिक गोष्टी अवेलेबल होत्या, फार बेसिक इन्फॉर्मेशन अवेलेबल होती स्पिरुलिना फार्मिंगची. आणि अवेअरनेस आजही स्पिरुलिनाचा कमी आहे, त्यावेळी तर फार कमी होता. इट इज स्ट्रॉंगेस्ट कंपोनंट. जसं नासाचं म्हणणं आहे की 1 kg ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल, दॅट टू व्हरायटी ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स इज इक्वल टू 1 ग्राम ऑफ स्पिरुलिना. इतकं स्ट्रॉंग स्पिरुलिना आहे, बट त्याचा अवेअरनेस फार कमी आहे. त्याचंही रिझन मी तुम्हाला सांगेल की आपल्याकडे प्रिकॉशनरी हेल्थ कन्सेप्ट नाही आहे इंडियामध्ये, थँक्स टू कोविड, की आपल्या लोकांना इम्युनिटी कळायला लागली, हेल्थची काळजी घ्यायची कळायला लागली. अदरवाईज प्रिकॉशनरी हेल्थ कन्सेप्टच आपल्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे सप्लिमेंट कन्सेप्ट नाही आहे. आणि त्याच्यामुळे अवेअरनेस फार कमी होता. जेव्हा मी स्टार्ट केलं 13मध्ये, त्यावेळी तर फार कमी होता. आणि प्रोडक्शनची इन्फॉर्मेशन पण जी आहे, किंवा प्रोडक्शनबद्दल जे काही नॉलेज अवेलेबल होतं ते पण फार लिमिटेड होतं. तर त्याच्यामध्ये आपण काय केलं की बऱ्याचशा गोष्टींमध्ये वे आउट शोधले. की एक्झाम्पल म्हणून सांगेल की टँक कन्स्ट्रक्शन, ट्रॅडिशनल वेमध्ये टँक कन्स्ट्रक्शन करतात सिमेंटने, त्याच्यामध्ये बरेचसे ड्रॉबॅक्स आहेत, ते इकॉनॉमिकली पण बेनिफिशियल नाही आहे, टँकची बेसिक कॉस्टच खूप जास्त जाते. तर आपण त्याला सोल्युशन टार्पोलिन बेस टँक बनवतो. त्याची लाईफ पण 7 इयर्स आहे, पण कॉस्ट लेस दॅन हाफ आहे. तर असे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये, मीडियामध्ये असेल, प्रोडक्शन प्रॅक्टिसेसमध्ये असेल, वेगवेगळे सोल्युशन्स काढले. आणि आपण एक ॲडव्हान्स मेथड डेव्हलप केली, ज्याला आपण आता ॲडव्हान्स अँड इकॉनॉमिक स्पिरुलिना फार्मिंग म्हणतो.
आणि जेव्हा हे गोष्टी डेव्हलप झाल्या आपल्याला दिसलं की आपल्याला ह्याच्यातून छान यील्ड पण मिळत आहे, दिस इज इकॉनॉमिकल, तर मग आपण त्याचं ट्रेनिंग सेशन स्टार्ट केलं. तर आपण एम्प्लॉयमेंट जनरेशनमध्ये तुम्ही क्वेश्चन विचारला तर आपण ट्रेनिंग्स घेतो आणि बऱ्याचशा लोकांना आपण त्यांचे प्लॅन स्टार्ट करण्यासाठी सपोर्ट करता. तर आतापर्यंत मी 1000+ लोकांना ट्रेनिंग दिलेत आणि मला सांगायला आनंद होईल की इंडियामधल्या प्रत्येक स्टेटमधून येऊन माझ्याकडे ट्रेनिंग घेऊन गेलेत. ऑलमोस्ट सगळीकडे आपले प्लांट आहेत, म्हणजे 50% प्लांट आता वर्किंग आहेत. प्लस काही लोक फक्त मार्केटिंगमध्येही काम करतात की ज्यांना प्लांट त्यांच्याकडे फॅसिलिटी नसेल किंवा कोणाची इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी नसेल, दे कॅन ओनली गो फॉर मार्केटिंग. तर स्पिरुलिना बद्दल जस्ट प्रोडक्शन नाही तर तुम्ही बऱ्याचशा क्षेत्रामध्ये काम करू शकता. तर एम्प्लॉयमेंट जनरेशन बऱ्याच वेमध्ये करता येते. बरं. तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत मॅम ह्या प्रोडक्टला घेऊन? फ्युचर प्लॅन्स असं आहे की मला माझा ब्रँड डेव्हलप करायचा. जसे हे 6 प्रोडक्ट मी सांगितले तसेच लोकांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांना डेली लाईफमध्ये हेल्प होईल, त्यांना न्यूट्रिशन इझिली अवेलेबल होईल, याच्यासाठी काही प्रोडक्ट अजून डेव्हलप करायच्यात. आणि प्रत्येक घरात माझं प्रोडक्ट असावं, प्रत्येक घरात स्पिरुलिना स्ट्रॉंग आहे, इट इज अ मिरॅकल प्लांट, तर ते प्रत्येक घरात असावं, प्रत्येकाने त्याचा बेनिफिट घ्यावा आणि हेल्दी इंडियासाठी सपोर्ट करावा, हा माझा प्लॅन. प्रोडक्टबद्दल आम्ही खूप ऐकलं, तुमचं सोशल वर्कबद्दल सांगाल ना? तर सोशल वर्क म्हणाल तर प्लस माझ्या प्रोडक्टमध्येच एक प्लस पॉईंट आहे की दिस इज झिरो वेस्ट बिझनेस. याच्यामध्ये कुठलाही वेस्ट होत नाही, आपण एन्व्हायरमेंटला कुठल्याही प्रकारे हार्म करत नाही. तर हा एक फर्स्ट सोशल बेनिफिट आहे. दुसरं ह्याचे माल न्यूट्रिशनमध्ये खूप छान रिझल्ट आहेत स्पिरुलिनाचा. इट हॅज अ न्यूट्रियंट, डेफिनेटली ते माल न्यूट्रिशनमध्ये काम करतं. तर मी मेळघाटमध्ये एक 6-7 वर्षापूर्वी काही लेडीज आणि आदिवासी मुलांसाठी स्पिरुलिना दिलं होतं, तिथेही खूप छान रिझल्ट आले होते. रिसेंटली यावर्षी आम्ही श्रीगोंदामध्ये एक आदिवासी मुलांचं वसतिगृह आहे, तिथे अराउंड 150 मुलं आहेत, त्यांच्यासाठी आपण स्पिरुलिना दिलं होतं. तर विदिन अ मंथ त्यांना खूप छान रिझल्ट आले. एक आपण त्यांचे हिमोग्लोबिन ब्लड टेस्ट केली, त्यांची हिमोग्लोबिन लेवल चेक केले, विदिन अ मंथ त्यांचे हिमोग्लोबिन लेवल वाढल्या होत्या, त्यांची इम्युनिटी खूप छान वाढली होती. म्हणजे त्यांचा मला रिव्ह्यू असा होता की त्यांच्याकडून मला कॉल आलेला की लास्ट इयर जेव्हा थंडीच्या सीझनमध्ये, आपण ऑक्टोबरमध्ये हे केलं होतं, तर थंडीच्या सीझनमध्ये मला एव्हरीडे 10-12 मुलांना दवाखान्यात घेऊन जायला लागायचं. तर दिस इयर ते बऱ्याचशा दिवशी मी जात नाही आणि गेलो तर 1 किंवा 2 मुलं असतात. बरोबर. दिस इज द रिझल्ट ऑफ स्पिरुलिना. तर ते ऐकून फार आनंद झाला की आपण सोसायटीसाठी काही करू शकतो. थँक्यू.